आज महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 5 जागांचं चित्र स्पष्ट झालंय। महायुती आणि मवियातून कोण लढणार या दोन्ही पक्षांचे उमेदवारांची घोषणा झाली। कुणाविरुद्ध कोण असणार आणि 2019चा निकाल कसा होता पाहूया हा रिपोर्ट। नगर लोकसभेत भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे। नगरमध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेडचा समावेश आहे। 2019ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले। विखेंना 7,04,660 मतं तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं। विखे 2,81,474 मतांच्या फरकाने जिंकले होते। गेल्या वेळी 6च्या 6 विधानसभांमध्ये सुजय विखेंना लीड मिळालं होतं। बारामतीत लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातल्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे। बारामतीत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, बारामती आणि खडकवासला या 6 विधानसभा आहेत। 2019ला सुप्रिया सुळेंविरुद्ध भाजपच्या कांचन कुल लढल्या। सुळेंना 6,86,714 तर कांचन कुल यांना 5,30,940 मतं पडली। सुळेंचा 1,55,000हून अधिकच्या मतांनी विजय झाला होता। भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामतीत सुप्रिया सुळेंना तर खडकवासला आणि दौंडमध्ये कांचन कुल यांना लीड होतं। दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भास्करराव भगरे यांच्यामध्ये लढत होणार आहे। दिंडोरीमध्ये नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, निफाड आणि दिंडोरी हे मतदारसंघ येतात। 2019ला भारती पवारांविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले लढले। पवारांना 5,67,470 तर महालेंना 3,68,691 मतं पडली। 1,98,779 मतांनी भारती पवारांचा विजय झाला। 5 मतदारसंघांमध्ये भारती पवारांना लीड होतं तर महालेंना दिंडोरीमध्ये आघाडी मिळाली होती। शिरूरसाठी शरद पवारांच्या गटाकडनं अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळरावांमध्ये पुन्हा सामना होणार आहे। शिरूर लोकसभेत जुन्नर, आंबेगाव, खेड आनंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर हे विधानसभा संघ येतात। 2019ला कोल्हेंना 6,35,830 तर आढळरावांना 5,77,347 मतं पडली। कोल्हेंनी 58,483 मतांनी आढळरावांचा पराभव केला होता। कोल्हे जुन्नर, आंबेगाव, खेड आनंदी आणि शिरूरमधून आघाडीवर होते तर शिवसेनेच्या आढळरावांना भोसरी आणि हडपसर या दोन्ही ठिकाणी लीड होता। वर्धा लोकसभेत भाजपच्या रामदास तडस यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अमर काळेंना उमेदवारी दिली आहे। वर्धा लोकसभेत धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या विधानसभा येतात। 2019ला रामदास तडस यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या चारुलता टोकस लढल्या होत्या। तडस यांना 5,78,364 तर टोकस यांना 3,91,173 मतं मिळाली। भाजपचा इथे 1,87,191 मतांनी विजय झाला होता। सर्वच्या सर्व 6 मतदारसंघात भाजपचे तडस यांना लीड होतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।